रामराम मंडळी, मी आहे प्रवीण मुंडे आणि स्वागत आहे तुमचं अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज परत आमच्या म्हशीला गोचिडं झाले होते परत, तर तुम्हाला दाखवतो. आता त्या दिवशी औषध लावलं पण फरक काही पडला नाही वाटते. हे बा, डायरेक्ट मरणाची गोचिड झाली आमच्या म्हशीला. हे बा, गोचिड हे बा किती. आता मला परत औषध आणलेलं आहे, पण आता औषध दुसरं आणलं, म्हणजे बदलून आणलं. ते पण आता आपल्या छकुलीला लावून देऊ. हे बा, तिला पण खूप गुचिड झाले. हे बा मंडळी, यांना पण औषध लावू. हे बा, अशी गाय आमची पिस्तुल्य. चला मंडळी, आता मला परत आज औषध लावून देतो. आणि आमचे कॉलेजला पेपर चालू झालेले, त्यामुळे सकाळी सकाळी काही ब्लॉग काढता येत नाही. सकाळी सकाळीच मला पेपर द्यायला जावं लागतं कॉलेजला, म्हणून किंवा आपली छोकरी डमडम. हिला पण गोचिड झाले, तेव्हा नव्हते भाई. हे बा, गोचिड की झाली खांद्याला तिच्या. तेच तर म्हटलं, चला मंडळी, आता यांना लावतो मी गोचिडचं औषध आणि दाखवतो मला औषध लावताना आपली हायाबुजा. जय भगवान मंडळी. हे बघा, आता इकडं आपलं सीताफळी झाड आहे. पाहू एखादा पाट भेटतो खायला. मंडळी, विशेष नाही ना, पिकीर जरा सीताफळ राहते ना आपल्या सीताफळीत. पाहू आता एखादा भेटतं का नाही ना. दाखवतो तुम्हाला सीताफळ भेटलं एखादा की. चला सीताफळ खाऊ, मस्तपैकी पार्टी करू. दाखवतो तुम्हाला सीताफळ सापडल्यावर. या उंबरात झाड केवढं, झेंडूचं झाड. दसरा होता तर झेंडूच्या झाडाला झेंडू काही आले नाही. तर दिवाळीला पाहू झेंडूच्या झाडाला येते का नाही झेंडू का नाही. रामफळीचा सीताफळी झाडी बगीचाच केला ना आपण काकाच्या वाट्या पुढं, आपल्या विशेष नाही. हे पहा मंडळी, 2 पाट सापडे मला आता. मग विषय नाही ना, मस्तपैकी पार्टी करू गोल्याला. हे बोले, हॅलो म्हण, हॅलो बोल्या. कसा आमचा गोल्या. चला मंडळी, आता जाऊ घरी. सीताफळ वगैरे खाऊ मस्त पैकी आणि लावू त्यांना गोचड जाऊ. पपई कशी आहे, कशा पपई गारी हिरव्या गारी की नाही मंडळी. या मग खायला तुम्ही शक्तिमान. चला खूप सीताफळ मस्त पैकी बस लावतो त्यांना औषध. हे बा, हे औषध आहे बघ, हे औषध लावा जाता मस्तपैकी. डायरेक्ट धुपणच वाजून टाकू गोचिडेच आमची पाय. छकुली, चला तर लावतो त्यांना गोचिडेचं औषध. मंडळी, अशी आपली म्हैस. अशी म्हैस बर बर. पाणी दाखवतं त्यांना, आता पाणी पण दाखवलं. तर मग आता केली आहे ना तिकडून नळी चालू, आणि आपली म्हैस अख्खं तोंड तिचं बकेटीत जाते, तरी पण पाणी पिते ना भो. सर्वात जास्त पाणी पिणारी गाय म्हैशीन आमची, आणि तिकडे गाय प्यायला लागली पाणी. ती पा छकुले, छकुले त्यप्पा कैसी देख री, ये देखो. इथं बस, इथं अर्धा 1 घंटा काही पाणी पिणं बंद होत नाही आमच्या म्हशीचं.
हे बा यो यो ये बा वाग्या नवी निघली म्हणजे कामच तसं ना आपलं ब्रिज दाखवतो का हे बा नॅशनल हायवे पूल या आमचा या हिचं पाणी संपलं ते इकडे जाई हे देख मारी के मेरे को तो ऐसा मारूंगा ना तेको बहुत मारूंगा डायरेक्ट ये बघ गोले आला यांना जीव लावा लागलो मी तर ए हॅलो मॅन हॅलो ये देखो उधर को अब पानी पीना हो गया हमारे भैंस का। वो देखो भांडना कर रहे उधर गाय और कुत्ता। काय रे गोल्या ही म्हणते ही बा माझी गोचिड त्रास होत असेल तिला गोचिड्याचा। मंडळी आजपासून पलाटाचा कापूस याचा चालू करायचा होता तर मग आईने आश्रया त्या आणून ठेवल्या इथं देवीसमोर आणि मी म्हटलं असं फडावं गिलासासारखं आणि त्यातलं पाणी प्यावं तर ते काय निघलं पहा खोबळा सारा पोपट झाला राव माझा। तेव्हा म्हटलं मस्तपैकी पाणी प्यावं नारळातून नारळात पाणी तर सोडा पाण्याचा थेंबी निघला नाही काय हे असं निघलं बा खोबळा आता तो ठेवू देवाला तेव्हा गोल्याची घाई बा आता खाऊ मस्तपैकी परसात देवीला चला गोल्याला पण द्यावं लागेल। ए गोल्या नारळ तुकडं ठेवला खाली नारळ टक्कर लागला खायला। गोल्या नारळ खाय ना ऐ इकडे ते नारळ खायचं तुला मला खायचं एवढं गोड नारळ नाही राव गोल्याला नारळ खायचं एकच खायला लागला त्याच्याजवळून घेता येत नाही डसतो डायरेक्ट। मग मंडळी खातो आता मस्तपैकी नारळ आणि लावतो आपल्या म्हशीला बेसी औषध। चला आता शिक भेटलं त्याला तुकडा लागला खायला आता नारळ आमचा गोल्या परसात पण खातो नारळाचा। चीन टपाक डमडम चला आता मी पण घेऊ खाऊन परसात। गोल्या काय गोल्या ही अशी पावडर असती ही पावडर कोरडीच लावायची गोचिडची येते त्या ठिकाणी। आता अगोदर म्हशीला लावून घेतो आणि मग आपल्या बारकीला आणि मग गायला। चला मित्रांनो घेतो लावून आता औषध।
मंडळी आता म्हशीचं औषध लावून आता बारी आहे आपल्या गाईची जेव्हा भांडण होते तर गाईचं गोल्याचं तर काही जास्त पटत नाही. आता बारी होती गाईची बा इथं जास्त गुचडी बाबा बाबा जत्राची डायरेक्ट मंडळी लावतो मी आता त्यांना गोचड जाऊ. ए तू लावायचं का रे चल. अशा प्रकारे केलं बघ. आता बारी आहे बघ आपल्या ओढ्या तिची बारी होती आता. हिला लावू औषध हिला लावू आता औषध. मंडळी झालं तिचं पण औषध लावणार. हे उरले हे बघा तिकडे. विशेष नाही ना हे ज्या उरलं औषध आता टाकू कोठ्यात इकडे. ज्याने कोठ्यात जर गोचड्या असली गोचड्या याचा खातो. ओम भट स्वाहा. 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 मंडळी ओम भट स्वाहाच करावं लागणार आपल्याला. काऊन की जे गोचड आहे ना ते मरून जातील मग. आपली टार्झन टार्झन हिचं शीट काढून तिला बसवेल. हिचा पुढची ब्रेकची गुटकी काढून तिला बसवेल. हिचं पुढचं टायर त्या सायकलीलाही. मग ही पाठीव याचं पंक्चर काढायचं आहे मला. ते काढू पंक्चर काढायचं असतं. बोर्ड आणून लावेल आहे ना तसं आपल्या कोठ्यात तर लाईन आणायची बाकी. चला मंडळी झालेलं आहे आता औषध लावून. गाव लोक विशेष नाही ना. हे बघ गोल्या छिंट पाक डमडम. त्याचा आता स्विमिंग पूल धुवून काढावं लागते. खूप घाण झालेलं आहे स्विमिंग पूलमध्ये त्याच्या. चला झालेलं आहे आता औषध लावून यांना चिंट पाकटम. तर मंडळी मग झाली वेळ आपल्या छकुलीची जेवण करण्याची. मग काय आपलं गारे गारे हिरवं कायसाठी आहे ते टाकलं मग मी त्यांना कापून. हे बा एवढं उरलं आता ते टाकून नंतर कशी खाते गुब्बर हे गोल्या चिंट पाक डमडम.
तर मंडळी टाकलं म्हणून त्यांना खायला आणि वाकवायला पाहिजे. ऐ, बस. ऐसे बोले हमरा. चिकली चिकली पिंग पिंग. कसं बोलले मग आमचा. चला मंडळी टाकलं त्यांना. मी मंडळी झाली होती छकलीच्या पेयची वेळ, मग तिला सोडलं आणि मग टाकायचं होतं मला त्यांना खायला. आणि इकून बघ कसं आभाळ उठले. ओ भाई डायरेक्ट सुधरू देईन नाही. सकाळी गंजी उडी करायची, संध्याकाळी परत झाकायची, सकाळी उडी करायची झाकायची. काय आता हेच प्रयोग चालू आहे रोजच्या रोज. आणि उद्या तर काही पेपर नाही राहणार माझा, लॉंग व्हिडिओ येईल उद्या. आता मला टाकायचं त्यांना खायला. ती बघा तिकडे. अहो माऊली मला असं वाटलं ढोरात बांधा, पण पाऊस आला जास्त तर ढोरात बांधू. आपली छकडी जास्त पिऊन घेऊन त्यामुळे ती काय हे करू नका. मंडळी आजी ढेप होती ती ठेवली म्हशीला, आणि यातलं काही चकुलीला खाऊ घालावं लागतं. हे बघा कशी खाती गुब्बर गुब्बर. इला नाही, मी खाती खुशाल बापाच्या माता. आता मी टाकतो त्यांना खायला भूस. हो हे तो इधर तो लाईट नाही. ये उंदीर मामा कुंजी. गाइज हमारे कोठे में बहुत सारे उंदरे हैं और अब मैं डालता हूँ उनको भूस आणि फ़ोन को रखता हूँ इधर के साइड में, है क्या नहीं. ऐसा रखता मैं, अब आड़वा तो नहीं रख सकता, इसलिए चलो बाय. मंडळी टोपलं ठेवलं आत आणि घेतला जंगली प्राणी घेतला, दरवाजा लावून हवा गोले हो दुपण केलं मी इकडं. एकदम आपल्या म्हशीला डास डसू नये म्हणून. ज्वालामुखीच भेटली नाही इकडं, विशेष नाही. आभाळ एकदम भयानक आहे खूप. विशेष नाही ना. हे बा टोपलं आलं ना आभाळ. आता मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग माझा आवडल्यास, मला तर माहीतच आहे काय करायचं ना, मग फटाफट करून टाका. आणि तसंच भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता बाय.